अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार. नमस्कार नाना, सदैव नमस्कार. नमस्कार नानी, सहर्ष नमस्कार. नमस्कार स्वामी, सहस्त्र नमस्कार. आज 1 मार्च 2026 सांघिक प्रार्थनेला आपण सर्वजण जमलो आहोत. स्वामी समर्थांचे पूजन करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत. श्री स्वामी समर्थांचे पूजन करणे म्हणजे सत्यम शिवम सुंदरमचं पूजन करणे हो. पूजन करणे म्हणजे त्या देवतेच्या विशिष्ट गोष्टी व गुण आत्मसात करणे. प्रार्थनेहून जाताना हा रूपी प्रसाद बरोबर घेऊन जायचा असतो. परमात्म्याचे जे गुण आहेत त्यातील काहीतरी अंश माझ्यामध्ये प्रत्येक प्रार्थनेच्या वेळी उतरला पाहिजे. अशीच प्रार्थना श्री स्वामी समर्थांच्या चरणी झाली पाहिजे. पूजा हा शब्द उच्चारल्यावर पूजेची सर्व तयारी डोळ्यासमोर येते. सत्यनारायणाच्या पूजेचे उदाहरण घेऊ. सत्यनारायणाची पूजा म्हटल्याबरोबर लगेच मनात येते प्रसाद किती, कसा करायचा, पाहुण्यांसाठी मेनू काय करायचा, पूजेचे डेकोरेशन कसे करायचे, कुणाकुणाला बोलवायचे, अजून काय काय करायचे, घर कसे सजवायचे, या सर्व गोष्टी मनात येतात व त्यावर चर्चा होते. परंतु या सर्व बाह्य गोष्टी झाल्या. मुख्य मन कुठे केंद्रित व्हायला हवे, ते तर सत्यनारायणाच्या पूजेवर केंद्रित व्हायला हवे. सत्यनारायणाची पूजा म्हणजे सत्याची पूजा. ही सत्याची पूजा मी माझ्या आयुष्यात बांधत आहे. म्हणजे मी सत्याने सतत पुढे जाण्याचा प्रयत्न करणार. हा भाव ती पूजा करताना मनात असणे आवश्यक आहे. तसेच प्रार्थना करताना श्री स्वामी समर्थांकडून आपण काय मिळवायचे आहे हा विचार करून प्रार्थनेला यावयाचे असते. हे आपल्याला प्राप्त झाले आहे की नाही हा विचार प्रार्थनेहून परत जाताना करावयाचा असतो. जर काही राहून गेले असेल तर ते पुढील प्रार्थनेत मिळवण्याचा प्रयत्न करायचा. एवढ्या तल्लीनतेने श्री स्वामी समर्थांचे पूजन आपण करायचे आहे. हे आपण स्वतःसाठी करायचे आहे आणि त्यानंतर सुखी व्हावे सारे जन यासाठी प्रार्थना करायची आहे. ही प्रार्थना ज्ञानेश्वर आदी संतांनी परमेश्वराकडे केली आहे. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजिजो आदी पुरशी अखंडित असे म्हणताना ज्ञानेश्वर महाराजही पसायदानात परमेश्वराकडे हेच मागत आहेत. या ओवीत मला 2 अर्थ जाणवले आहेत. सर्वजण सुखी व्हावे आणि सर्वजण पूर्णत्वाला पोहोचावेत. अशा पूर्णत्व प्राप्त झालेल्या लोकांनी ईश्वराची सातत्याने भक्ती करीत राहावे असे ज्ञानेश्वरांना म्हणायचे आहे. त्याचबरोबर जर ईश्वराची अखंडित भक्ती केली तर तुम्ही सुखी होऊ शकता. जो भक्ती करतो तो पूर्णत्वाला पोहोचतो आणि तो अखंडित परमेश्वराचं पूजन करतो असा दुहेरी गर्भित अर्थ त्यामध्ये असून तो आपण जाणून घ्यायचा आहे. म्हणून परमेश्वराची पूजा करून पूर्णत्वाला जाणे अशी महान संकल्पना पूजनामध्ये असते, हे लक्षात घ्यायचे. श्री स्वामी समर्थ. आता श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव जवळ आला आहे. यज्ञ ते श्री स्वामी समर्थ जयंती या काळामध्ये श्री स्वामी समर्थ आपल्याला काहीतरी अनुभव देतात. आपण यज्ञाच्या वेळेला अनुभव ऐकलेलाच आहे, परंतु काही मंडळी ही गोष्ट विसरली आहेत म्हणून पुन्हा सांगते. उत्सव होतो त्यावेळी यज्ञाच्या महाप्रसादाला साधारणपणे किती माणसं येतील याचा अंदाज घेतला जातो, परंतु नक्की आकडा काही ठरवता येत नाही. त्याप्रमाणे यज्ञाच्या वेळी 250 माणसे असावीत असा अंदाज घेतला गेला, परंतु प्रत्यक्षात 150 माणसे आली आणि 100 लोकांचा स्वयंपाक शिल्लक राहिला. दुपारचे 3:30 वाजले होते आणि आता एवढ्या प्रसादाचे काय करायचे असा विचार मनात आला. त्याच वेळेला लोणावळा येथील गुरुकुलातील सुमारे 100 मुले स्वामी भवनामध्ये दर्शनासाठी आली. कदाचित त्यांच्यासाठीच 250 माणसांचा अंदाज घेऊन स्वयंपाक महाराजांनी करून घेतला असावा.
ती मुले अत्यंत आनंदित झाली. दररोजचे बोर्डिंगचे अन्न खाणारी ती मुले होती. त्या दिवशी त्यांना काही वेगळे पदार्थ श्री स्वामी समर्थांच्या प्रसाद रूपाने मिळाले. त्याच दिवशी अजून एक अनुभव मिळाला. एक महिला यज्ञाच्या आधी 15 दिवस मला भेटायला आलेली होती. ती माझ्याकडे प्रश्न विचारायला आली होती. लोणावळ्यातच राहणारे होते. ती तिच्या यजमानांना म्हणाली की आता 2 तास कशाला थांबायचं, आपण पुन्हा परत येऊ. तिचे जरा पोट दुखत होते आणि फार मोठी समस्या होती. महाराजांनीच खरं तर तिला थांबवून घेतलं असं म्हणायला लागेल. या महिलेला समस्या अशी होती की तिच्या नवऱ्याची लोणावळ्यात नुकतीच बदली झाली होती. लग्नाला जेमतेम वर्ष झाली होती. सासरची माहेरची सर्व मंडळी साताऱ्यात होती. या महिलेच्या पोटात एक मोठी गाठ निर्माण झाली होती आणि त्यासाठी मोठे ऑपरेशन करण्यास सांगितले होते. घरी मदतीला कुणीही नव्हती. त्या मुलीची आई आजारी असल्याने तिचे वडीलही येऊ शकत नव्हते. सासरेही आजारी असल्याने सासूबाई येऊ शकत नव्हत्या. या दोघांनीच ते ऑपरेशन लोणावळ्यासारख्या ठिकाणी स्वबळावर करून घ्यायचे ठरवले होते. अशी कठीण परिस्थिती होती. सर्व परिस्थिती त्यांनी मला कथन केली. तिच्या व्याधीविषयी, ऑपरेशनच्या तारखेविषयी माझ्याकडे सर्व काही सांगितले. परंतु दोघेही जण प्रचंड भयभीत झालेले होते, कारण घरचे कुणीही नव्हते. हे ऐकून मलाही वाईट वाटले. परंतु श्री स्वामी समर्थांच्या उपासकाला कुठलाही त्रास स्वामी होऊ देत नाहीत, तसेच घडले. तिचे ऑपरेशन नंतर निर्विघ्नपणे पार पडले आणि त्यानंतर पुन्हा ते दोघं मला भेटण्यासाठी आले. त्यावेळेला ते अत्यंत आनंदित होते. ती म्हणाली, प्रथम ज्यावेळी ती माझ्याशी बोलायला आली त्यावेळेला ती खूपच त्रासलेली होती, कारण त्यावेळेला तिला शारीरिक त्रास सुरू होता. त्यामुळे अंगारा लावून काय होणार, 8 दिवस उपासनाने केल्याने काय होणार, ऑपरेशन तर टळणारच नाही, माझे काहीही होऊ शकते असे निराशेचे विचार तिच्या मनात येत होते. ती म्हणाली, खरोखरच ताई, मी निघून जाणार होते. माझे पोट दुखत होते, मला खूप त्रास होत होता. 2 तास बसायची माझी तयारी नव्हती. परंतु तुमच्याशी बोलल्यावर मी शांत झाले. माझे ऑपरेशन चांगल्या प्रकारे पार पडेल असा विश्वास माझ्या मनात निर्माण झाला. हे सर्व स्वामी समर्थांनी घडवले. असे आनंदाचे क्षण स्वामी समर्थ जीवनात देतात. दुसऱ्याच्या आनंदाने आनंदित होणे ही नानांची शिकवण आहे. नाना हे असेच दुसऱ्याच्या आनंदासाठी जगले. माणसाच्या आयुष्यात काही समस्या असतात. उपासना मार्गाने गेल्यामुळे आपल्या आयुष्यातील अनेक गहन प्रश्न सहज सुटू शकतात. याचा अनुभव आपण सर्वांनी घेतला आहे. काही मंडळी असतात की त्यांच्याकडे 8-8, 10-10 वर्ष श्री स्वामी समर्थांची उपासना आहे, तरी देखील घरामध्ये प्रचंड प्रश्न आहेत. त्यामुळे साहजिकच अशा व्यक्ती मला विचारतात, आम्ही एवढी उपासना करतो तरी आमचे प्रश्न का सुटत नाही? हे सत्य आहे. उपासना घरात होत असते, तर गुरुवारी स्वामींच्या फोटोला हार, पेढे याचा प्रसाद असतो, तरी घरात समस्या आहे. त्याची 2 उत्तरे आहेत. एक म्हणजे जी उपासना होत आहे त्यातील भाव कमी पडतो. त्यात आणखीन अनेक ठिकाणी जाऊन दर्शन घेण्याची धावपळ सुरू असते. इतर ठिकाणाहूनही देखील कृपाशीर्वाद मिळतो का हे पाहावे अशी धडपड चाललेली असते. श्री स्वामी समर्थ मला तारून नेणारच आहेत हा दृढ भाव नसतो. श्री स्वामी समर्थांची उपासना केली आणि स्वामी समर्थांची कृपा झाली नाही असे कधीच होणार नाही. येथे कमी पडते ती व्यक्ती, श्रद्धा. दुसरे कारण म्हणजे प्रारब्ध. तुमचे प्रारब्ध अत्यंत अशुद्ध, अपवित्र असेल तर त्या प्रारब्धाची शुद्धता होण्यास वेळ लागतो व त्यात तुम्ही घरात बसून स्वतःच्या मनाने उपासना केली तर प्रश्न सुटायला वेळ लागतो. परंतु जेव्हा तुम्हाला मार्गदर्शक भेटतो व तुम्हाला उपासना कशी करावी याविषयी मार्गदर्शन करतो, त्यावेळेला प्रश्न लवकर सुटतात. स्वामी समर्थ परिवारात आपल्याला परमपूज्य नानांसारखे गुरु लाभलेले आहेत. असा गुरु आपली श्रद्धा अधिक दृढ करतो. त्यामुळे आपण करीत असलेल्या उपासनेला एक प्रकारचा वेग येतो, निष्ठा वाढते, श्रद्धा वाढते. अशी उपासना फलदायी होते. तिसरे महत्त्वाचे कारण असे की तुमच्या प्रारब्धाची शुद्धी केवळ तुमच्या उपासनेने होऊ शकत नाही.
अशी प्रारब्ध शुद्धी परमपूज्य नानांसारखे गुरु करतात. नानांनी श्री स्वामी समर्थांची भक्ती करून जे पुण्यकर्म साठवलेले आहेत त्याच पुण्यकर्माचा विनियोग भक्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी नाना करतात. ही फार महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. सत्पुरुष आपल्या पुण्याचा उपयोग इतरांचे कर्म शुद्ध करण्यासाठी करतात. आज नाना सगुण रूपात नाहीत, तरीही निर्गुण रूपात निश्चित कार्यरत आहेत. प्रत्येकाचा प्रश्न ते ऐकतात. श्री स्वामी समर्थांकडे प्रश्न घेऊन जातात आणि सोडवतात. त्यासाठी नाना सतत तपस्या करत आहेत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. स्वामी समर्थ नानांकडून कार्य करवून घेत आहेत. परमपूज्य नानांनी सुखी व्हावे सारे जन यासाठीच तप केले. स्वामी समर्थ परिवाराच्या प्रत्येक उपासनेमध्ये आणि प्रार्थनेमध्ये म्हणूनच आपण सहभागी झालं पाहिजे आणि आपली प्रारब्ध शुद्धी करून घेतली पाहिजे. काही जणांना वाटते की आमच्यावर श्री स्वामी समर्थांची कृपा नाही. एखादा प्रश्न सुटला नाही तर लागलीच तो मनुष्य मनातून नाराज होतो. परंतु श्री स्वामी समर्थ दयावंत कृपावंत आहेत हे नेहमी लक्षात ठेवा. जो चुकतो त्याला श्री स्वामी समर्थ दाखवून देतात की त्याची चूक कुठे आहे, परंतु नंतर त्याच्यावर दया करतात. श्री स्वामी समर्थ चरित्रातली एक कथा पाहूया. त्यातून हे स्पष्ट होईल की जरी एखादी व्यक्ती चुकली तरी श्री स्वामी समर्थ त्याच्यावर कृपा करतात. त्यांच्या चरणाशी येणाऱ्या प्रत्येकावर श्री स्वामी समर्थ कृपा करतात. एकदा गणपत उकिरे या गृहस्थाच्या 3 म्हशी हरवल्या. ते महाराजांकडे आले आणि महाराजांना प्रार्थना करून त्यांनी नवस केला की जर माझ्या म्हशी मिळाल्या तर त्यातील एक म्हैस मी तुम्हाला अर्पण करेन. भक्ती मार्गामध्ये भक्त नेहमीच असे नवस बोलत असतात. नवस केला की कधीतरी कामे होतात हे खरे आहे. अशा नवसासाठी पुढील जन्माची पुण्यही आपण बराच वेळा आधी घेत असतो आणि आपला नवस पूर्ण होतो. या व्यक्तीच्या 3 म्हशी त्याला 4-5 दिवसांनी पुन्हा मिळाल्या. त्याला वाटू लागले की म्हशी श्री स्वामी समर्थांमुळे पुन्हा मिळाल्या असे काही नाही. माणसे किती लबाड असतात ते पहा. त्या व्यक्तीला वाटले माझ्या म्हशी तर मिळणारच होत्या. आपल्याही आयुष्यात असे अनेक प्रसंग आले असतील. आपण विचार करा. माझ्या म्हशी मिळणारच होत्या आणि त्या मिळाल्या, त्यामुळे आता त्यासाठी महाराजांना काहीही देण्याची आवश्यकता नाही असा विचार गणपत उकिरे यांनी केला. मनातून मात्र ते महाराजांना घाबरून देखील होते. म्हणून त्यांना वाटले की महाराजांना काहीतरी दिले तरी चालेल. आपली दुभती म्हैस महाराजांना का द्यावी असा विचार त्यांच्या मनात आले. त्या म्हशीच्या किमती एवढ्या 2 समया करून त्यांनी महाराजांना अर्पण केले. दुसरी म्हैस देण्यापेक्षा तेवढ्या किमतीची वस्तू त्यांनी अर्पण केली. महाराज त्यांना म्हणाले, नको, तुझ्या समया घेऊन जा. ते महाराजांच्या हातापाया पडले. श्री समर्थांनी शेवटी समया ठेवून घेतल्या. मनातून मात्र त्या उकिरे यांना खंत वाटत होती. म्हणून त्यांनी जी म्हैस वांस होती ती स्वामी समर्थांना अर्पण केली. त्यांनी असा विचार केला असावा की आपण थोडीच असे सांगितले होते की दुभती म्हैस देणार आहेत आणि त्यांनी स्वतःचे समाधान करून घेण्याचा प्रयत्न केला. महाराज जर कृपावंत नसते तर नक्कीच रागवले असते. महाराजांनी आनंदाने त्या वांस म्हशीचा स्वीकार केला. थोड्याच दिवसात त्या वांस म्हशीला रेडकू झाले आणि ती दुभती झाली. श्री स्वामी समर्थ दयावंत आहेत हे लक्षात ठेवा. माझ्यावर ते कृपा करत नाही असे मनात कधीही येऊ देऊ नका. स्वामी कृपा करणारच, परंतु कधी कधी माणसाला स्वामींनी केलेली कृपा कळत नाही. जसा नवस केला आहे तसाच तो फेडावा हेही या कथेतून आपण शिकावे. नाही तर नवस बोलूच नाही. खरे तर नवस करण्याची गरजच नसते. जर नवस केला तो तसाचा तसा फेडला पाहिजे हे या कथेतून आपण शिकले पाहिजे. आता चोळोपांची कथा पाहूया. चोळोपांच्या घरी महाराज राहत होते. चोळोबाकडे पैसे नसत. महाराजांकडे अनेक माणसं येत. त्यांचे खाणे पिणे यावर बराच खर्च होत असे. चोळोपांची महाराजांवर अत्यंत निष्ठा होती. तो घरातील भांडी कुंडी विकून सर्व खर्च भागवत असे. हा सर्व व्यवहार तो चालवत होता. त्यावेळेला त्याची बुद्धी स्थिर होती.
घरातील एक एक वस्तू कमी कमी होत होती, तरीही चळप्पाची निष्ठा ढळली नाही हे लक्षात घ्या. अशा वेळेला एक घटना घडली. महाराजांच्या लीला पाहून राजे मालोजीराव यांच्याकडून चळप्पांच्या घरी धान्य येण्यास सुरुवात झाली. त्या रूपाने घरात सुबत्ता जणू चालत आले. चळप्पांनी त्या लक्ष्मीचा स्वीकार करण्यास सुरुवात केली. त्या लक्ष्मीच्या मोहात तो पडला. त्याला खरे तर कळत होते की श्री स्वामी समर्थ सर्व काही देऊ शकतात, परंतु धनधान्याच्या रूपाने येणाऱ्या संपत्तीच्या मोहात तो अडकला. महाराजांचे मोठेपण विसरला. मग महाराज त्याच्याकडे जेवायचे बंद झाले. कोणत्याही मोहात कधी पडू नका हे त्यातून शिकायचे आहे. आपण जर श्री स्वामी समर्थांचे उपासक आहोत तर समर्थ आपल्याला सर्व काही देणारच हा दृढ विश्वास ठेवा. शेवटच्या क्षणापर्यंत श्री स्वामी समर्थ तुमची निष्ठा पाहतात. नंतर त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतोच. एका महिलेला बरेच कर्ज झालेले होते. महिन्याची शेवटची तारीख आली होती. घरात पैसे नव्हते. दोघंही बँकेत नोकरीला असूनही सर्व पगार खर्च फेडण्यात जात होता, कारण कुणाला तरी ते जामीन म्हणून राहिले होते. घरात संध्याकाळी काय शिजवावे हा प्रश्न त्या महिलेसमोर होता. ती स्वामी समर्थांची निष्ठावंत भक्ती होती, त्यामुळे तिच्या मनात असा विचारही आला नाही की महाराज माझी कसली परीक्षा बघतायत. तिचा विश्वास होता की काहीतरी करून महाराज माझा प्रश्न सोडवणारच आहे. निष्ठेने ती महाराजांची भक्ती करतच होती. आज संध्याकाळी जेवायला काय हा प्रश्न कुटुंबाला पडलेला. सायंकाळी 5 वाजता तिला तिच्या नातेवाईकाचा फोन आला. ते नातेवाईक कॅटरर्स होते. त्यांनी सांगितले की आज आम्हाला साऊथ इंडियन डिशेसची ऑर्डर आहे, त्यामुळे आज संध्याकाळी तुम्ही सर्वजण आमच्याकडे जेवायला या. महाराजांनी प्रश्न कसा सोडवला पहा. भक्ताला कधी याचना करावी लागत नाही हे लक्षात ठेवा. कुठून आपल्याला काही मदत मिळेल का यासाठी वणवण फिरू नका. उपासना करत राहा. जेवण झाल्यानंतर उरलेले डोशाचे पीठ, इडली उत्तप्प्याचे पीठ, दही तर इत्यादी गोष्टी त्या नातेवाईकांनी आस्थेने या महिलेला बांधून दिल्या. कारण म्हणाले दुसऱ्या दिवशी आता दुसरी ऑर्डर आहे. महाराज भक्ताची परीक्षा पाहतात, निष्ठा पाहतात, परंतु अखेर भक्ताला आपल्याजवळ ओढून घेतात. मोहात पडले तर मात्र चोळप्पासारखी अवस्था होते. महाराजांच्या कृपेपासून आपण दूर फेकलो जातो. बाबाजी सदोबा यांची एक कथा आपण पाहूया. महाराजांची कीर्ती ऐकून ते महाराजांकडे आले. ते मोठे साहेब होते, त्यामुळे रजेअभावी ते फक्त 1 दिवसासाठी राहण्यात आले होते. हे मोठे साहेब महाराजांकडे वेळ काढून आले होते आणि त्यांना कामावर लगेच जायचे होते. परंतु महाराज त्यांना म्हणाले की आज तुम्ही कामावर जाऊ नका. महाराजांनी 4 दिवसांनी त्यांनी कामावर जावे असे सांगितले. बाबाजी महाराजांना म्हणाले, महाराज मला रजा नाही गेलो तर खूप कठीण आहे. आणि ते निघाले. महाराज नाही म्हणत होते तरी स्टेशनवर जाऊन पोहोचले. पाहतात तर रेल्वेचा पूल कोसळलेला होता. 4 दिवस तिथून गाडी जाऊ शकणार नव्हती असे सांगण्यात आले. मठातच थांबले असते तर किती आनंदात राहिले असते. 2 वेळा भोजन मिळाले असते, महाराजांची सेवा करता आली असती, विश्रांती मिळाली असते. परंतु त्यांना कोणती बुद्धी सुचली की ते स्टेशनवर जाऊन पोहोचले. तिथेच कुडकुडत 4 दिवस राहणे भाग पडले. गुरुची आज्ञा मानणे अत्यंत महत्त्वाचे असते. गुरु काय सांगतो त्याचे पालन केले पाहिजे. पुरेविषयी माणसाच्या मनात कधीकधी संभ्रम संदेह निर्माण होतो. हे खरंच आहेत का, मला नीट सांभाळतात का मी आणखीन दुसरीकडे कुठे जाऊ, असे अनेक विचार माणसाच्या मनात येऊ शकतात. परंतु एकदा श्री स्वामी समर्थ सद्गुरू म्हणून मिळाल्यावर दुसरीकडे कुठेच जायची गरज नाही. रामकृष्ण परमहंस जेव्हा देहत्याग करून गेले त्यावेळेला स्वामी विवेकानंदांना असे वाटले होते की आता आपल्याला दुसरा गुरु शोधला पाहिजे. म्हणून ते पवहरी महाराजांकडे गेले. जाण्याच्या विचारात होते.
रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना अनेक सिद्धी प्राप्त करून दिलेल्या होत्या. पाश्चिमात्य देशामध्ये भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी रामकृष्ण महाराजांनी विवेकानंदांची निवड केली होती. ही निवड खरे तर जगज्जननी केली होती. म्हणून त्यांनी रामकृष्ण परमहंसांची कास सोडून पवारी महाराजांकडे जाणे अयोग्य होते. त्यावेळेला रामकृष्णांनी विवेकानंदांना दृष्टांत देऊन परत खेचून आपल्याकडे आणले आणि उरलेले कार्य त्यांच्याकडून करून घेतले. सर्व काही गुरुवर सोपवा व त्याची आज्ञा पाळा. त्यामुळेच तुमचे आयुष्य उत्तुंग होईल. फक्त पैसा म्हणजे वैभव नव्हे. वैचारिक वैभव ही आयुष्यातील फार मोठी संपत्ती आहे. श्री स्वामींच्या उपासनेने तुमचे हृदय निर्मळ होत जाते. तुम्ही मनाने उदार होता. ही आपल्या आयुष्यात घडणारी फार मोठी क्रांती आहे. ती आपण पैशाने नाही तर केवळ उपासनेने घडवू शकतो. पैशाला मी तुच्छ मानत नाही. पैसा जरूर कमवावा, परंतु पैसा मिळवणे हेच आयुष्यातील केवळ ध्येय ठेवू नका. माझी वैयक्तिक प्रगती कशी होईल याचा विचार करा. श्री स्वामी समर्थांच्या व परमपूज्य नानांच्या कृपेने ही वैचारिक संपन्नता तुम्हाला नक्की लाभेल आणि खऱ्या अर्थाने तुम्ही सुखी आणि संपन्न व्हाल. आता श्री स्वामी समर्थांनी प्रसादाविषयी दिलेले काही अनुभव आपण बघूया. गुरुपौर्णिमेचा उत्सव जवळ आला होता. त्या उत्सवात प्रसाद म्हणून काय द्यायचे याच्यावर चर्चा झाली. कुणीतरी राजगिऱ्याचा लाडू व केळे देण्याविषयीचे सुचवले. त्यावेळी मी प्रचंड कामात होते, गडबडीत होते, त्यामुळे फार खोलात जाऊन विचार केला नाही. मी अनुमती दिली. गुरुपौर्णिमेची प्रार्थना अर्ध्यावर पार पडली. प्रार्थना म्हणत असताना मनात चटकन विचार आला, गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला स्वामींना शिऱ्याचा नैवेद्य आपण दाखवायला हवा होता. आपण आधी विचार केला नाही याचे मला खूप वाईट वाटले आणि खंत वाटली. आता यापुढे असे विसरायचे नाही असे मनाशी ठरवले. प्रार्थना सुरू असताना माझ्या नजरेसमोर एक दृश्य तरळून गेले. सर्व भक्त मंडळी पेपर डिशमधून शिऱ्याचा प्रसाद खात असलेली मला दिसली. प्रार्थना पार पडली. तेवढ्यात एक महिला मोठा डबाभर शिरा घेऊन आली. तो प्रसाद सर्वांना डिशमधून वितरण केला. माझ्या मनात प्रकर्षाने ही जाणीव उत्पन्न झाली, त्याची पूर्णता श्री स्वामींनी अशा प्रकारे घडवली. काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 16 जानेवारीचा नानांच्या पुढतीचा कार्यक्रम होता. आठवड्याचा मधला दिवस होता, त्यामुळे स्वामी भवनात खूप गर्दी होण्याची शक्यता नव्हती. दुपारी प्रसादासाठी फक्त 5 किलोचा शिरा केला होता. स्तवन म्हणायला 30-40 जण बसली होते. त्यांच्या प्रसादाची व्यवस्था केलेली होती. साधारण 12:30 पाऊणच्या सुमारास मंदिरात प्रचंड गर्दी झाली. आता 5 किलोचा प्रसाद कसा पुरणार असा विचार मला पडला. म्हणून आज 5 किलोचा शिरा बनवण्यासाठी आचार्याला सांगण्यासाठी मी मठाच्या बाहेर पडले. 15 ते 20 पावलेच मी गेले असेल, तेवढ्यात एक व्यक्ती तिथे येऊन पोहोचली. त्यांनी हातगाडीवरून एक मोठे पातेले भरून शिरा आणला होता. जवळजवळ 10 किलोचा तो शिरा होता. त्यांनी म्हटले की मला अचानक प्रेरणा मिळाली की मी स्वामी भवनात शिऱ्याचा प्रसाद घेऊन जावे. माझ्या मुलाच्या पायाचा मोठा प्रश्न सुटला आहे, त्यामुळे ही प्रेरणा मिळताच मी शिरा घेऊन स्वामी भवनात आलो आहोत. नंतर पुन्हा 16 जानेवारीला असेच घडले. त्यावेळेला आधीच जास्त शिरा केला होता, तरीही गर्दी खूप वाढली. त्यावेळी देखील एक गृहस्थ 5 किलो शिऱ्याचे पातेले घेऊन आले. अशा या शिऱ्याच्या गोड गोड कथा आहेत. मठातील आणखीन काही अनुभव आपण पाहूया. एक दिवस बरेच नारळ मठात जमले होते, म्हणून दातेसाहेब सकाळपासून सर्वांना नारळ वाटत होते. संध्याकाळची वेळ झाली. सेवकांनी दातेसाहेबांना येऊन सांगितलं की दातेसाहेब आता सगळे नारळ संपले आहे. दातेसाहेब म्हणाले ठीक आहे. प्रार्थना चालू झाली. तेवढ्यात एक माणूस स्वामी भवनामध्ये 108 नारळाचे तोरण घेऊन आला. नारळ संपले आहेत असेच म्हणता लागलीच 108 नारळाचे तोरण स्वामी भवनी अर्पण झाले. आता लाडवाच्या प्रसादाचा अनुभव बघूया.
एका महिलेला श्री स्वामींना लाडू अर्पण करायचे होते, कारण तिचे खूप मोठे काम झाले होते. तिच्या मुलाला खूप व्यसन होते दारूचे, आणि जवळजवळ 6 महिने तो कामावर लागला होता. त्या प्रथम मठात येऊन गेल्या होत्या. त्या व्यक्तीला मी बरेच समजून सांगितले आणि या महिलेला उपासना केली. त्या महिलेने उपासना केली. त्या मुलाने ही बरीच गोष्ट मनावर घेतली आणि समर्थ कृपेने त्या मुलाचं व्यसनच सुटलं. एवढ्या मोठ्या व्यसनातून आपला मुलगा बाहेर पडला आणि परत नोकरीवर नीट जायला लागला. त्यामुळे या महिलेला स्वामींचं दर्शन घ्यायचं होतं आणि त्याचप्रमाणे तिला स्वामींना लाडू अर्पण करायचे होते. मुंबईहून ही मंडळी निघाली. वाटेत तिने मुलाला सांगितलं की मला लाडू घ्यायचे आहेत. मुलगा म्हणाला, आई, जर गाडी मार्केटमधून घेतली तर आपल्याला खूप ट्रॅफिक लागेल, आणि म्हणून तो मार्केटमध्ये गेला नाही. त्यामुळे त्या महिला स्वामींना लाडूचा नैवेद्य दाखवू शकल्या नाहीत. स्वामींना म्हणाल्या, स्वामींचं दर्शन घेताना स्वामींना म्हणालात की स्वामी, तुम्हाला माहितीच आहे की मी तुम्हाला लाडू अर्पण करायची इच्छा होती, पण मी काय आणू शकले नाही, तर आता मी तुम्हाला दिलाय, लाडू अर्पण केलाय असं तुम्ही समजा. आता त्याच दिवशी अशी गंमत झालेली होती की स्वामी भवनात एक मुलगी आली होती. शिकण्यासाठी ती अमेरिकेला जायची होती. प्रसाद म्हणून तिने स्वामींना लाडवाचा एक मोठा बॉक्स आणला होता. सकाळी चहा घेत असताना मला यजमान म्हणाले की अशी अशी मुलगी आली आणि तिने लाडवांचा मोठा बॉक्स स्वामींना अर्पण केलेला आहे. मी लागलीच म्हटलं, जे लाडू अर्पण केले आहेत ते माझ्या पुढे तसेचे तसे ठेवा. तो बॉक्स कोणीही फोडू नका आणि त्यातले लाडू कोणी खाऊ नका. माझे यजमान म्हणाले, तू कुठे लाडू खातेस? मी त्यावर म्हटले की ते मला काही माहीत नाही. कुणीही त्या लाडवांना स्पर्श करू नका. आज मी लाडू खाणार आहे. मंदिरातून बॉक्स माझ्या टेबलावर आणला गेला. नंतर थोड्या वेळाने ती महिला माझ्याकडे आली. सर्व बोलणे झाल्यावर त्या निघताना बॉक्समधला पहिला लाडू मी त्यांना दिला. त्यावेळा ती महिला म्हणाली, खरे तर मला श्री स्वामी समर्थांना लाडू अर्पण करायचा होता, परंतु मी लाडू आणू शकले नाही, आणि म्हणून समर्थांना म्हटले की मी लाडू अर्पण केले आहेत असे समजा. त्यावेळेला त्यांना महाराज म्हणाले, मीच तुला आज लाडू देणार आहे आणि प्रमाणे तुम्ही मला हा प्रसाद दिला. असे प्रसादाविषयीचे आपल्याला वेगवेगळे अनुभव मिळतात. आपल्या नानांनी फार मोठी तपश्चर्या करून स्वामी समर्थांना प्रसन्न करून घेतले आहेत. म्हणूनच परिवाराला असे अनुभव मिळतात. परिवाराच्या कार्याचा विस्तार होत आहे. त्याचबरोबर अनेकांचे प्रश्न आणि समस्या सुटत आहेत. आता काही अनुभव बघूया. एक तरुण गृहस्थ मला भेटण्यास आले. ते फार मोठ्या समस्येत होते. ते कोल्हापूर इथे राहणारे एका प्रतिष्ठित घराण्यातील गृहस्थ होते. प्रॉपर्टी संबंधी त्यांच्या काही समस्या होत्या. कोल्हापूरपासून थोड्या अंतरावर असलेला त्यांचा बंगला त्यांनी भाड्याने दिला होता, पण नंतर त्यांना तो बंगला पुन्हा हवा होता. परंतु बंगल्यात राहणारे कुटुंब बंगला सोडण्यास तयार नव्हते. या संदर्भात कोर्टात केस सुरू होती. निकाल या गृहस्थाच्या बाजूने लागल्यामुळे ते भाडेकरू कुटुंबियांना भेटण्यास गेले व म्हणाले, निकाल आमच्या बाजूने लागला आहे. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आम्हाला आमचा बंगला रिकामा करून द्यावा. परंतु भाडेकरू जागा सोडण्यास तयार नव्हता. भाडेकरूंनी सामानाची फेकाफेक सुरू केली आणि असे भासवले की या मालकानेच येऊन आमचे सर्व सामान फेकले आहे. भाडेकरूंनी पोलिसांकडे धाव घेऊन तशी तक्रार केली. या मालकाने आमच्या घरावर दरोडा घातला. मालकाच्या कुटुंबातील काही वयस्कर मंडळी म्हणजे त्यांचे वडील, काका व 2 चुलत बहिणी यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना पोलीस कस्टडीत ठेवण्यात आले. ही समस्या घेऊन तो तरुण गृहस्थ मला भेटायला आला होता. मी सांगितले, आता फक्त श्री स्वामी समर्थांचा धावा करा. तुमची बाजू सत्याची आहे. श्री स्वामी समर्थ तुम्हाला या संकटातून नक्कीच बाहेर काढतील. मी त्याला 28 स्तवन मंडळे एका दिवसात पूर्ण करण्यास सांगितले. त्यांनी स्तवन म्हणण्यास सुरुवात केली.
परंतु सर्व 28 मंडळे एका दिवसात पूर्ण करणे त्या कुटुंबाला शक्य झाले नाही. कोर्टाची तारीख येणाऱ्या मंगळवारची दिलेली होती. त्या दिवसापर्यंत त्यांची 28 मंडळे पूर्ण झाली नाहीत. परंतु गंमत अशी झाली की केसची तारीख पुढे ढकलली गेली. आश्चर्य असे घडले की कोर्टाची तारीख गुरुवारची पडली. त्या 2 दिवसात 28 मंडळे म्हणून पूर्ण झाली. कोर्टाचा निकाल त्यांच्या बाजूनी लागला आणि त्यांच्या कुटुंबियांना जामिनावर सोडण्यात आले. हे सर्व त्यांनी फोनवर कळवले. मी त्यांना म्हटले, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमची स्वामी स्तवनाची मंडळे पूर्ण झाल्यावर सर्वांना जामिनात सोडण्यात आलेले आहे. एका महिलेच्या आयुष्यातील एक कथा आहे. ती 40 वर्षाची होती. वयाच्या 25व्या वर्षापासून तिच्यासाठी बरं संशोधन सुरू होते. या ना त्या कारणाने तिचं लग्न जमत नव्हते. त्या माझ्याकडे आल्या आणि त्यांनी सर्व समस्या मला सांगितल्या. परंतु त्या उपासना करण्यास तयार होत्या. कारण जवळजवळ 15 वर्ष त्या या ज्योतिषांकडून त्या ज्योतिषाकडे जाऊन हे उपास कर, हे उपाय कर असं करत आल्या होत्या. 6 महिन्यानंतर त्यांना काय वाटलं काय माहीत नाही, त्या स्वतःहून माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, तुम्ही सांगाल ती उपासना करण्यास मी तयार आहे. मला त्यांच्या बाबतीत मनातून थोडे अशक्य वाटत होते. कारण इतक्या वर्ष लग्न नसल्यामुळे त्यांचा चेहरा निराश झाला होता. मी त्यांना नीटनेटके कसे राहावे, आनंदी कसे राहावे हे सांगितले. उपासना आनंदाने करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या राहणीमानात पूर्ण बदल केला, विचारात बदल केला, आनंदी राहायला सुरुवात केली. त्यांनी आनंदाने उपासना करण्यास सुरुवात केली आणि मग त्यांचा विवाह झाला. एका मुलाची कथा आहे. MBAच्या परीक्षेला बसणारा हा मुलगा सतत 3-4 वर्ष नापास होत होता. कधी त्याचे आजारपण म्हणून, तर कधी पेपरच अर्धवट लिहिला म्हणून. या ना त्या कारणाने त्याला अपयश येत होते. त्याचे वडील त्याला माझ्याकडे घेऊन आले. तो पुढे शिकायलाच तयार नव्हता. एवढ्या वेळा अपयश आल्यामुळे आयुष्यात काहीही करण्याची त्याची इच्छा उरली नव्हती. मी त्याला म्हटले, तू 4 वेळा परीक्षेला बसलात, आता 5व्यांदा बस. श्री स्वामी समर्थांची उपासना कर, तू नक्की उत्तीर्ण होशील. त्याला ते पटले. त्याने उपासनेला सुरुवात केली आणि तो MBAची परीक्षा उत्तीर्ण झाला. श्री स्वामी समर्थ त्यांच्या भक्ताला आयुष्यात नेहमी असेच उचलून धरतात. म्हणून भक्ती करायची असते. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्री हरी पाविचे तो स्वभावे. जगी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जगी वंद्यते सर्व भावे करावे. भक्ताने जर विश्वास ठेवला आणि भक्ती केली तर देव एवढा कृपाळू आहे की तो आपल्या भक्ताला उचलून धरतो. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमाने. अशा कितीतरी कथा आपण पुराणात बघतो. प्रल्हादासाठी परमेश्वराने नरसिंहाचा अवतार घेतला. अर्जुनासाठी श्रीकृष्णाने त्याचे सारथ्य केले. ध्रुवाला भक्तिमार्गाने अढळपद प्राप्त करून दिले. पुंडलिकासाठी विठ्ठल 28 युगे विटेवर उभा राहिला. अशा भक्तावत्सल परमेश्वराची आपण भक्ती करायची आहे. यासाठी हा स्वामी समर्थ परिवार आपण केला आहे. त्याच्यासाठीच सांघिक प्रार्थना आहे. आपण पुराणात बघतो की दैवाने भक्तासाठी किती वेगवेगळे अवतार घेतले आहेत. आपल्या भक्ताला वाचवण्यासाठी दैवाने दशावतार धारण केले. पहिला अवतार माशाचा, तसेच कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, रामकृष्ण इत्यादी अवतार घेऊन प्रत्येक वेळी समाजाला परमेश्वराने वाचवले. एवढे सर्व देव भक्तासाठी करत असतो. त्याला अनन्यभावाने शरण जाऊन आपल्या स्वतःचे भाग्य आपण उजळायचे आहे. पुंडलिकासारखी भक्त प्रल्हादासाठी मीराबाईसारखी भक्ती करायला शिकलं पाहिजे. संतांकडून अशी भक्ती केली जाते आणि त्यांना वैराग्याची शक्ती प्राप्त होते. जोपर्यंत आपण भक्तीच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत हे हवे ते हवे असे वाटत राहते. परंतु भक्तीचा एक विशिष्ट टप्पा गाठल्यावर आपल्याकडे सर्व काही आहे असे माणसाला वाटू लागते.
संत पदाला पोचलेल्यांकडे अशा प्रकारे वैराग्याचे मोठे सामर्थ्य असते. समर्थ रामदासांच्या झोळीत श्री शिवाजी महाराजांनी आपले सर्व राज्य टाकले, परंतु ते घेण्यास श्री समर्थ रामदासांनी स्पष्ट नकार दिला. हे वैराग्याचे आणि भक्तीचे सामर्थ्य आहे. समर्थ रामदास म्हणाले, झोळी घेऊन फिरणाऱ्या मला हे सर्व काय करायचे आहे? लक्षाधीशापेक्षाही भक्तीच्या सामर्थ्याच्या वैराग्याचे तेज प्राप्त झालेला नेहमी जास्त समाधानी असतो, कारण त्याला भविष्याची चिंता नसते. परमेश्वर सर्व काळजी घेतो हा दृढ भाव त्याच्या अंतरी असतो. कोट्याधीश मात्र हे पैसे कसे वाढवायचे या काळजीत असतो. तुकारामांना शिवाजी महाराजांनी नवसाची म्हणून पोतीच्या पोती बाजरी पाठवली. तुकारामांनी त्याचे काय केले? फक्त एका दिवसापुरती बाजरी ठेवली आणि बाकी सर्व बाजरी वाटून टाकली. संत आपल्यापाशी जे आहे ते समाजाला वाटून टाकतात. तुमच्याकडे जे काही असेल ते दुसऱ्याला द्यायला शिका. दिल्याने वाढते असे नाना नेहमी म्हणत असत. नानांनी स्वतः कमवलेला पैसा लोकांसाठी वापरला, लोकांच्या कल्याणासाठी खर्च केला. म्हणूनच स्वामी नानांवर प्रसन्न झाले. परमेश्वर सर्वांचा आहे. माणूस समाजाचा जेव्हा विचार करतो तेव्हा देव आनंदित होतो व आपल्यावर कृपा होते. समर्थ रामदासांच्या चरित्रात एक सुंदर कथा आहे. एकनाथ कुलकर्णी नावाचे एकनाथ महाराज नव्हे, पैठणला राहणारे एक गृहस्थ होते. वकिली शिकलेले होते, परंतु त्यांची वकिली त्यांच्या गावात चालत नसे. म्हणून ते उत्तर प्रदेशात गेले. तिथे 3 वर्ष राहिले आणि जवळजवळ 61 होऊन कमवून ते आपल्या गावी परत आले. प्रवास काळात त्यांना समर्थ रामदासांची कीर्ती समजली, म्हणून ते सापडला रामदास स्वामींना भेटण्यास गेले. समर्थ रामदासांना आधीच कळलेले होते की त्यांच्याकडे एक व्यक्ती येत आहे आणि आयुष्यामध्ये ती व्यक्ती कोणत्या मार्गाने पुढे जाऊ शकते, तो आपला एक उत्तम शिष्य होऊ शकतो, हे रामदास स्वामींनी आधीच जाणलेले होते. एकनाथ कुलकर्णी आणि समर्थ रामदास यांची भेट झाली. समर्थ रामदास म्हणाले, आता प्रसादाची वेळ झाली आहे, नैवेद्य ग्रहण करूनच तुम्ही पुढे निघा, आता घाईने जाऊ नका. एकनाथांनी पाहिले तर आजूबाजूला कुठे भांडीच नव्हती, धान्य नाही आणि हे तर म्हणतायत नैवेद्य जेवून जा. कसे होणार? देवळात तिथे आणखीन 60 ब्राह्मण आले. त्यांना देखील रामदास स्वामींनी आग्रहाने भोजनासाठी थांबवून घेतले. कल्याण स्वामींना त्यांनी स्वयंपाक करण्यास सांगितले. झाडाझुडपामागे केवळ 3 माणसांना पुरेल एवढा शिदा असतो. कल्याण स्वामी श्री समर्थ रामदासांचे निष्ठावंत शिष्य असल्याने ते स्वयंपाकाला लागले. जो स्वयंपाक तयार झाला त्याच्यामध्ये आलेले ते 60 ब्राह्मण आणि हे तिघेही जेवले. पत्रावळी सुद्धा फक्त 3च असतात, 6 द्रोण असतात, परंतु त्यात एवढी सर्व माणसे जेवून गेली. हा चमत्कार पाहून एकनाथांची रामदास स्वामींवरील भक्ती आणखीनच वाढत गेली. ब्राह्मणांना भोजन दिले. आता त्यांना दक्षिणा द्यायला पाहिजे, म्हणून रामदास स्वामी एकनाथांना म्हणाले की तुझ्याकडे काही पैसे आहेत का? ब्राह्मणांना दक्षिणा द्यायची आहे. एकनाथकडे 61 होऊन होते. ते सर्वच्या सर्व एकनाथांनी रामदास स्वामींना दिले. त्यावेळी एकनाथ कुलकर्णी असा विचार करतात की चाफळला गेल्यावर समर्थ आपल्याला आपले पैसे परत करतील. सर्व ब्राह्मणांना 1-1 होऊन दक्षिणा दिली गेली. त्यानंतर रामदास स्वामी, कल्याण स्वामी आणि हे कुलकर्णी चाफळला परत आले. एकनाथ कुलकर्णी निघण्याच्या तयारीत होते. मनात विचार सुरू असतात की रामदास स्वामी आपल्याला आता पैसे परत करतील, परंतु रामदास स्वामी पैसे देण्याचं काही नाव काढेना. आता काय करावे अशा विचाराने एकनाथ थोडेसे नाराज झाले, परंतु त्यांनी पैसे मागितले नाही. आपले पैसे परत न मागता ते तसेच घरी गेले. त्यांच्या मनात विचारचक्र सुरू असते की आपण 3 वर्ष दूरदेशी पैसे कमवण्यासाठी गेलो
आणि हातात मात्र काहीच नाही. अत्यंत रडवेले होऊन ते घरी गेले. त्यांचे वडील स्वागताला आनंदाने उभे होते, कारण अशी घटना घडलेली असते की एकनाथ घरी जाऊन पोचण्याच्या पूर्वीच रामदास स्वामी तिथे पोचतात आणि रामदास स्वामी एकनाथाच्या वडिलांना 121 होऊन देतात. रामदास स्वामी एकनाथांच्या वडिलांना म्हणतात, तुमचा मुलगा आणि मी बरोबरच निघालो होतो. वाटेत जरा चुकामुक झाले, मागे पुढे झालो. तो आता दुपारपर्यंत येईलच. त्याने हे पैसे माझ्याजवळ ठेवण्यास दिले होते, ते मी तुम्हाला देतो. वडील त्यामुळे अत्यंत आनंदित झाले. परंतु मुलाला असे हताश पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि ते म्हणाले, काय झालं तुला? एकनाथ म्हणाले, बाबा, मी कमवलेले सगळे गमावून बसलो आहे. वडील म्हणाले की अरे, तू त्या तुझ्या रामदास नावाच्या मित्राबरोबर एवढे पैसे पाठवले आहेत. तो ते घेऊन आला आणि 121 होऊन त्याने मला दिले आहेत. आता या कथेवरून काय बोध घ्यायचा? गुरुच्या ठिकाणी आपण प्रचंड निष्ठा ठेवून त्याग करायला सुरुवात केली पाहिजे. स्वामी चरित्रात 2 वेगवेगळ्या कथा आहेत. याच संदर्भातल्या आहेत, म्हणून आपण त्या पाहूया. श्री स्वामी समर्थांच्या चरित्रातली यवनाची कथा. तो महाराजांकडे येऊन म्हणाला की मी फार गरीब आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, मला मुंबईला जायचं आहे, माझ्यावर कृपा करा, काही पैसे मिळतील अशी व्यवस्था करा. स्वामी सर्व जाणणारे होते. महाराज त्याला म्हणाले, अरे 15 रुपये तुझ्या गणवटीला लावलेले आहेत आणि तुझ्या अंगावर सोन्याचा दागिनाही आहे, तरी पैसे नाही असे का म्हणतोस? आपली बऱ्याच जणांची भावना ही अशीच असते. सर्व काही असून देखील आपण हे नाही ते नाही म्हणत असतो. हे काम झाले नाही, ते काम झाले नाही असे म्हणून आम्ही उदास असतो. परमेश्वराने तुम्हाला कान, नाक, डोळे, हात, पाय, बुद्धी सर्व दिलं आहे. राहायला घर दिलं आहे, डोक्यावर आईवडिलांचे छत्र आहे, समाजात चांगले स्थान आहे, विद्वत्ता आहे, प्रसिद्धी आहे, तरी आम्ही सतत चिंतो असतो. या यवनाच्या गोष्टीतून हात घ्यायचा आहे. महाराजांनी त्या यवनाला त्याच्याकडे काय आहे ह्याची जाणीव दिली व त्याला काही दिले नाही, तसेच पाठवून दिले. तशाच त्या उलट हैदराबाद येथील विठ्ठल जामादार नावाच्या व्यक्तीवर मात्र महाराजांनी कृपा केली. त्याच्या नोकरीतून त्याला जो काय आहे तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी खूप त्रास होत होता आणि त्यामुळे त्याला स्वामींची भक्ती करायला किंवा स्वामींच्या सेवेत आयुष्य द्यायला वेळ मिळत नाही असे वाटत असे. त्याला वाटले की श्री स्वामी समर्थांकडे जावे आणि म्हणून त्यांनी स्वामींना आपली सर्व हकीकत सांगितली. तो अत्यंत पवित्र आणि निर्मळ मनाचा होता. स्वामी समर्थांनी त्याला विचारले की तुला धन हवे आहे म्हणून तू आला आहेस ना? हो. तो म्हणाला की हो महाराज, माझा संसार मी कसा तरी करत आहे, म्हणून मला थोडे धन मिळाले तर बरे होईल. स्वामी समर्थांनी त्याला पुढे प्रश्न केला, तुला जर जास्त धन मिळाले तर तू काय करशील? त्यावर विठ्ठलाने दिलेले उत्तर खूप महत्त्वाचे आहे. तो म्हणाला, महाराज, माझ्या कुटुंबाला आवश्यक असेल तेवढे मोजकेच मी माझ्यापाशी ठेवीन, उरलेले बाकी मी समाजाला देऊन टाकेन. श्री स्वामी समर्थ अत्यंत आनंदित झाले, कारण त्याने दुसऱ्याचा विचार केला. श्री स्वामी समर्थांकडे काही मागताना दुसऱ्याचा विचार करा असे नाना नेहमी सांगत. नानांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या गोष्टीतून श्री स्वामी समर्थांच्या उपदेशाचे आचरण करावे असाच उपदेश आपल्याला मिळतो. सकल जनहिताय श्री स्वामी समर्थाय नमो नमो नमः नमः. या नामजपामध्ये सकल समाजाच्या कल्याणाचा विचार आहे. समर्थांना अशीच भक्ती अभिप्रेत आहे. श्री स्वामी समर्थांनी त्या यवनाला परत पाठवले, पण या ब्राह्मणावर श्री स्वामी समर्थांनी कृपा केली आणि त्याला गडगंज संपत्ती दिली. श्री स्वामी समर्थांना सांगितल्याप्रमाणे मोजक्याच पैशामध्ये आपल्या कुटुंबाचा चरितार्थ त्यांनी चालवला. उरलेला सर्व पैसा त्यांनी समाजासाठी वापरला. श्री स्वामी समर्थांच्या कथातून, त्यांच्या अनुभवातून मिळालेला हा बोध आपण घ्यायचा आहे. भक्ती मार्गामध्ये समजून आचरण झाले तर देवाची शक्ती आपल्याला लवकर प्राप्त होते. आता नवसाची कथा बघूया. भाऊचा धक्का आपल्या सर्वांना माहीतच आहे.
तो ज्यांनी बांधला त्यांना भाऊ रसूल म्हणत असत. ते देवाला थोडेफार मानायचे. बरीच माणसे असेच करतात व तशीच भक्ती करतात. जोपर्यंत माणसाला अनुभव येत नाही तोपर्यंत त्याची निष्ठा दळवळीतच असते. कुणीतरी त्यांना सांगितलं की अक्कलकोट स्वामींकडे गेले की सर्व कामे होतात. म्हणून ते अक्कलकोट स्वामींना भेटून नवस करतात की जर मला व्यापारात यश मिळाले व जर मला अपत्य झाले तर मी पेढे आणून ठेवेन. नवस साधा व सोपा होता. स्वामी समर्थांनी त्यांच्यावर कृपा केली. त्यांची भरभराट झाली आणि अपत्यही झाले. परंतु ते नवस करण्यास विसरले. आपल्या बाबतीतही असेच घडते. समर्थांना मनातून प्रार्थना केलेली असते की स्वामी माझे काम होऊ दे, पुढच्या वेळी प्रार्थनेला येताना पेढे घेऊन येईल. परंतु काय होते, कामाच्या गडबडीत पेढे आणायचे राहून जातात. सर्वसामान्य माणसाच्या भक्तीची सुरुवात ही अशीच असते, त्यात चूक काहीच नाही. त्याप्रमाणे रसूल हेही स्वामी समर्थांना पेढे द्यायला विसरले. श्री स्वामी समर्थ भक्ताला जागृत करतात व त्याप्रमाणे भक्ताकडून जे करून घ्यायचे आहे ते करवूनही घेतात. त्याला भक्तिमार्गाला लावतात. रसूल यांच्या घरी एकदा जेवणाची पंगत बसलेली असताना लहान मुलाच्या रूपात श्री स्वामी समर्थ प्रगट झाले. रसूलनी पटकन विचारलं, हे बाळ कुणाचे? त्या ठिकाणी स्वामी समर्थ प्रगट झाले आणि म्हणाले की मला पेढे द्यायला विसरलास, आणि एकदम अदृश्य झाले. रसूल यांना त्यांनी केलेल्या नवसाची आठवण झाली. ते अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांना भेटण्यास गेले. त्यावर श्री स्वामी समर्थ लागलीच म्हणाले, अरे एवढा जेवणाच्या वेळ मी आलो होतो तर निदान अन्नग्रहण करून जा, एवढेही नाही बोललास. रसूलला लागलीच खूण पटली. यातून श्री स्वामी समर्थांना दाखवायचे आहे की नवस विसरू नका. स्वामी समर्थ सर्व काही जाणतात. खरे तर स्वामी समर्थांना नवस करण्याची आवश्यकताच नसते. श्री स्वामी समर्थ सर्वांवर कृपा करतात, कुणावर करत नाहीत असे नाही. असे असताना देखील माणसे चिंता करत राहतात. त्यासंबंधीचे काही मजेशीर कथा आपण बघूया. हरिदासाच्या कथेत पूर्वी एक कथा सांगितली जायची. दोघं नवरा बायको असतात. त्यांचं एकदा जोरदार भांडण होते. भांडणाचे कारण अगदी क्षुल्लक होते. मुलाच्या लग्नात पक्वान्न म्हणून जिलबी ठेवावी की लाडू यावरून ते भांडण होते. त्या काळात जिलबी लाडू या तशा अप्राप्य वस्तू होत्या. आज मात्र त्या सहज उपलब्ध आहेत. परंतु त्या काळात या वस्तू मिळाल्यावर लोकांना आनंद होत असे. नवऱ्याचे म्हणणे असे होते की बुंदीचे लाडू करावेत, कारण लाडू जास्त टिकतात, जिलबी लवकर खराब होते. बायकोचे म्हणणे होते की जिलबी हे श्रीमंतीचे लक्षण आहे. यावरून त्यांचे भांडण विकोपाला गेले. पूर्वी भांडण झाले की शेजारी पाजारी सर्वजण जमत असत आणि समजवण्याचा प्रयत्न करत असत. त्याप्रमाणे लोक समजूत घालायला आले. त्यांच्या भांडणाचे कारण कळले. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. काही जणांनी त्यांचा मुलगा किती वर्षाचा आहे अशी चौकशी केली. त्यावेळेला शेजारच्यांनी सांगितले की त्यांना अजून मुलबाळ व्हायचे आहे. आपण अशा वेड्यासारख्या चिंता करीत राहतो. आपला मुलगा 10वीत गेल्यावर काय होईल याची चिंता लागलेली असते आणि प्रत्यक्षात तो केजीतच असतो. मुलाच्या 2 वर्षाच्या वयापासून त्याच्या 10वीच्या चिंतेने आमची झोप उडते. तसेच तो परदेशात शिकायला गेला तर किती आणि कशी गुंतवणूक करावी याची चिंता आम्हाला आत्तापासून लागलेली असते. अशी सर्व गंमत आहे आणि आम्हीच या चिंतेमुळे आपलं जीवन दुःखी करत असतो. त्या संदर्भात आणखीन एक मला मिळालेला अनुभव सांगते. कथा अशी आहे की माझ्याकडे एकदा 58 वर्षाची एक व्यक्ती आली. त्याचे 2 प्रश्न होते. पहिला प्रश्न होता त्याच्या नोकरीचा. त्याची सध्याची नोकरी बरोबर नव्हती आणि नवीन चांगली नोकरी कधी मिळेल याची चिंता त्याला लागली होती. मी त्यांना म्हटलं की तुम्ही तर आता निवृत्तीला आलेले आहात, तरीही आता नवीन नोकरी हवी. दुसरा प्रश्न त्यांच्या घटस्फोटाविषयी होता. 13 वर्ष त्यांची केस सुरू होती. निर्णय लागायला विलंब होत होता. मी त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळेला ते म्हणाले,
मीच तिला घटस्फोट देत नाही. मी त्यांच्या मतभेदाचे कारण विचारल्यावर ते म्हणाले, आम्हाला अपत्य नव्हते. तिचे मत होते की मूल दत्तक घ्यावे हे मला पटले नाही, म्हणून आम्ही घटस्फोटासाठी अर्ज केला. या भांडणाचे कारणही बुंदीचे लाडू आणि जिलबी हेच आहे, नाही का? कारण आज ते गृहस्थ 58 वर्षाचे आहेत. 13 वर्षापूर्वीच्या त्यांच्या वयाच्या वेळी कोणत्याही संस्थेने त्यांना मूल दत्तक दिले नसते. या जोडप्याला मूल दत्तक मिळण्याची शक्यताच नव्हती. तरी देखील त्यांचे त्याच्यावरून भांडण होते. कोणत्याही गोष्टीचा सारासार विचार त्यावेळेला त्या दोघांनी केला नाही, फक्त वाद केला. त्यांचे जर पटत नव्हते तर घटस्फोटासाठी एवढा विलंब करण्याचे कारण काय, असं विचारल्यावर ते म्हणाले की मी जर घटस्फोट दिला असता तर माझ्या मिळकतीतील 50% भाग मला तिला द्यावे लागेल. हे ऐकून माझ्यासारखा तुम्हालाही नक्कीच धक्का बसला असेल. मी त्यांना म्हटले की मी आता तुमच्याशी सत्य बोलले तर वाईट वाटून घेऊ नका. बरेचदा प्रेमळपणा सोडून कठोर बोलून कडक शब्दात समज द्यावी लागते, त्याशिवाय ते समोरच्या व्यक्तीला पटत नाही. मी त्यांना म्हटले की तुमच्या 1 कोटीच्या ब्लॉकची अर्धी किंमत म्हणजे समजा 50 लाख तिला द्यावे लागतील. यावर ते म्हणाले, म्हणूनच मी तिला घटस्फोट देत नाही. मी त्यांना म्हटले की उद्या तुम्ही जर गेलात तर काय करणार? हा ब्लॉक काही तुम्ही बरोबर घेऊन जाणार नाही, तो तर इथेच ठेवून जायचा आहे. मग त्याची चिंता कशाला करता? या चिंतेत तुमची 13 वर्ष तुम्ही फुकट घालवली. ही प्रॉपर्टी तुम्ही नंतर कुणाला तरी सोडून देणारच आहात. त्यावर ते म्हणाले की माझ्या बहिणीच्या मुलीला मी ही प्रॉपर्टी देणार आहे. मी त्यांना म्हटलं, तुम्हाला प्रॉपर्टी कुणाला तरी द्यायचीच आहे. भाची काय आणि बायको काय, काय फरक पडतोय? या बायकोबरोबर इतकी वर्ष तुम्ही संसार केला तेव्हा ती तुमच्याशी चांगली वागली. त्यामुळे तुम्ही हा ब्लॉक विका आणि दोघेही सुखाने संसार करा. किंवा तुमची घटस्फोटाची केस मागे घ्या आणि दोघंही एकत्र येऊन संसाराला सुरुवात करा. ते लागलीच शांत झाले आणि म्हणाले की खरोखरच मी असा विचारच केला नव्हता. आता मी काळजीतून पूर्ण मोकळा झालो आहे. माणसे अशी नको ती चिंता करतात. दुसऱ्याची अडवणूक करायची म्हणून स्वतःचीच अडवणूक करतात आणि त्यातून आपण स्वतःला किती त्रास करून घेतो ह्याचा विचार करत नाही. आता परवा माझ्याकडे आलेल्या मुलीची गोष्ट. तिची घटस्फोटाची केस सुरू आहे. समोर तिचे आईवडील आहेत. सासरकडची मंडळी तिला वेडे ठेवण्याचा प्रयत्न करत होती. तिचा नवरा तिला स्वीकारण्यास तयार नव्हता. परंतु केसचा निकाल मुलीच्या बाजूने लागला. मुलीचे वडील घटस्फोट द्यायला तयार नव्हते. ते पोलीस खात्यात नोकरीला होते. त्यामुळे ते केस हायकोर्टात घेऊन गेले. हायकोर्टातही मुलीच्याच बाजूने निकाल लागला. मुलीकडील लोकांना वाटू लागले आता तिचा नवरा मुलीला परत घेऊन जाईल. नवऱ्याने मुलीला नेलेच पाहिजे असे त्यांना वाटत होते. तो तिला कधी परत नेईल असा त्यांनी मला प्रश्न विचारला. मी त्यावर त्यांना म्हटले की हे काही आपले घर, ते काही आपले घर नाही. त्याला जर ती नक्कीच नको आहे तर तो तिला घरामध्ये कसा घेणार? आणि आता जर त्याने तिला घरी न्यायचे ठरवले तरी ती सुखात राहणार आहे का? तुम्ही विचार करा. ही घटस्फोटाची केस तुम्ही उगाचच 8 वर्ष लांबवली आहे. तुमच्या मुलीचे लग्नाचे वय उलटून गेली आहे. आता ती 37 वर्षाची आहे. माणसे आयुष्यात कशी चुकीची वागतात हे या गोष्टीतून अपेक्षित नाही. स्वतः श्री स्वामी समर्थ भक्त आहेत. मला म्हणाले की आम्ही स्वामी समर्थांची भक्ती करतो, तरीही त्यांनी आमचा प्रश्न का सोडवला नाही. त्यावर मी त्यांना म्हटले, असे म्हणू नका. चुकीच्या मार्गाचा हट्ट तुम्ही करत आहात. तिचा नवरा तिला सांभाळायला तयार नसेल तर तिला जबरदस्तीने सासरी पाठवण्यात काय अर्थ आहे? हा व्यवहार तुम्हाला समजायला हवा होता. माझे म्हणणे त्यांना पटले. आपण कशाची किती चिंता करतो आणि कसे वागायचे हे महत्त्वाचे आहे. त्यांच्या आयुष्यातील 8 वर्षे कोर्ट कचऱ्या व मनस्ताप यामध्ये गेली. त्यांच्या मनाप्रमाणे निकाल लागला तरी फायदा झाला का याचा विचार त्यांनी केलाच नाही.
त्याला स्वामी काय करणार? ते आपल्याला दाखवून देतात की मी तुझ्याबरोबर आहे, तरी योग्य निर्णय तूच घ्यायचा आहे. येथे सुद्धा माणसाचा हट्ट व अहंकार आडवा येतो. मुलगी कुठे सुखी होणार हे स्वामी समर्थांना कळत होते, परंतु मुलीच्या वडिलांना ते वळत नव्हते. तुम्हाला लाभदायक असलेल्या मार्गाने श्री स्वामी समर्थ प्रश्न सोडवतात. स्वामी समर्थ सर्वांवर सतत कृपा करत असतात. पण महाराजांकडून काय मिळवायचं हे आपण ठरवत असतो. समुद्रामध्ये मासेमारी करून काही जण आपला उदरनिर्वाह करतात. काही जण त्या सागराच्या पाण्यामधून मीठ तयार करतात. काही जण सागराच्या तळाशी जाऊन तेल काढतात. काही जण सागर तळाशी जाऊन रत्न व मोती गोळा करतात. हे सर्व देणारा सागर सर्वांसाठी एकच आहे, परंतु त्याचा उपयोग करून घेणारी माणसाची मनोवृत्ती मात्र वेगळी वेगळी आहे. आपली भूमिका यातून ओळखायची आहे. हा कृपासागर आपल्याला आपल्या कर्मानुसार व श्रद्धेनुसार फळ देणार आहे. या कृपेच्या महासागरातून तुम्ही मीठ, मासे, तेल अथवा रत्न मोती मिळवाल. सर्व तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. म्हणूनच नाना म्हणतात, करावीच भक्ती अति दृढतेने. श्री स्वामी समर्थांची भक्ती करूया आणि म्हणूया, अनंत माझे अपराध देवा, घालोनी पोटी पदी ठाव द्यावा. कृपे वाचुनी जन्म हा व्यर्थ आता, नमस्कार साष्टांग स्वामी समर्थ. सद्गुरु श्री स्वामी समर्थ. स्वामीं तव शरणं, स्वामीं तव शरणं, स्वामीं तव शरणं.